तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे शूटसाठी. तर तुम्ही बघू शकता लोकेशन किती मस्त आहे, सगळीकडे हरियाली हरियाली आहे. तर हे काही आमचे इथले भाऊ रायडर सारखी गाडी पळवत आहे, परंतु ह्या माकडानं कॉल करून परेशान करून उचलून आणले. तर आम्ही खास तर शूटसाठी आलो नव्हतो, तर आम्ही आलो होतो इंडिपेंडन्स डे मुळे 26 जानेवारी त्याच्यासाठी आम्ही आलो होतो एकत्रित. आणि मग तिथूनच आमचं शूटचा किडा बाहेर निघाला. अंघोळ पण केलं नाही. आमचं जीडी काही पण करते. तर अर्ध्या रात्री कॉल करत परेशान करते मला. तर त्याच्या कॉलमुळे तर लई परेशान आहे मी. मला एडिटिंग पण करू देत नाही ना, मध्ये मध्ये कॉल असते. तर कसं आहे, मला निखिलला बोलल्याशिवाय करमतच नाही. आणि वाईडी तर ह्याचे कॉल उचलतच नाही पहिली हा, गोष्ट. त्यानं म्हणते तू फोनच लावत जाऊ नको बाबा, तू एकदम बेकार किडा आहेस. आणि आमच्या वाईडीचा संपर्कच होऊ शकत नाही, कारण की कबूतरच्या जमान्यात जगते त्यानं. वाईडीकडे फोन नाही आहे ना. हा, त्यानं ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक, गुन्हेगार लोकांच्या फिल्म बघण्यामध्ये याला लय रुची आहे. दाखव बरं आपला वाईडीचं लुक बघा काही. वाईडीचं लुक बघा. आज आमचा वाईडी एकदम सेक्सी दिसायला, सेक्सी. हे बघा आमचा लातूर. क्या लगा था नहीं लौटेंगे गलत, जब तक छोड़ेंगे नहीं तब तक लातूर छोड़ेंगे नहीं. आम्ही आता चाललोय कुठे चाललो? अदर्स कॉलनीमध्ये चाललो. हां, आदर्श. जीडीला व्हिडिओ करायची खास कर, बिकॉज आम्ही सॉन्ग वरती तर बनवत नाही. आमचं सध्या वॉईसवरतीच काम चालू आहे. मराठी सॉन्ग वगैरे बाकी आहे. मग जीडीचं असं म्हणणं आहे की त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी काहीच नाही आहे त्याच्यापाशी. मला आणलं त्यानं पार्सल. तर मित्रांनो, तर लातूरच्या पारशी मुलं कशी दिसतात बघा, एकदम हँडसम निखिल भाई सारखे. आणि अंघोळ केलेले मुलं कसं दिसतात बघा, एकदम मयासारखे. नाईस लुक. तर गाईज आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी जीडीला वरती झाडावरती चढवणार आहे. आता 1 2 3 स्टार्ट. दे धक्का. ढकला खालून. फायनली बसला. चला गाईज मित्रांनो, आपलं जे शूट होतं ना ते शूट संपलेलं आहे. तर मी येतले मी आणि निखिल निघालेले आहेत घराकडं. तर हे पाहू शकता तुम्ही, येतले मागून येऊन आलाय आमचा रायडर. तर गाईज आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. हा व्हिडिओ तर जस्ट आमचं बिहाइंड द सीन पण आम्ही तुम्हाला थोडंसं दाखवलंय. त्यासाठी लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा.